सांगलीमध्ये बुधगाव रस्त्यावर बेदरकार आणि सुसाट वेगानं जाणाऱ्या आलिशान कारने रात्री वाटेतल्या 3 दुचाकी स्वारांना जोरदार धडक दिली। या भरधाव कार चालकानं 9 जणांना चिरडले आणि एका ठिकाणी जाऊन ही कार उलटली तेव्हा पाठलाग करणाऱ्यांनी चालकाला पकडलं, चोप दिला आणि कारची सुद्धा तोडफोड केली। या भीषण अपघातात 4 ते 5 जण जखमी झालेत। सांगली ग्रामीण पोलिसांना ही माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि संबंधिताला ताब्यात घेतले आणि यावेळेला त्याच्यासोबत एक महिला सुद्धा होती असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। स्वप्नील, काय नेमकी ही सगळी घटना घडलेली होती आणि सध्या या ठिकाणी काय परिस्थिती आहे? आरोपीवर कारवाई झाली आहे का? नक्कीच रिद्धी, काल रात्री हा हिट अँड रनचा थरार पाहावयास मिळाला। सांगलीच्या बुधगाव रस्त्यावरती भरधाव कारने 7 ते 8 कार दुचाकी स्वारांना ठोकरलं। यामध्ये 4 ते 5 जण जखमी झाल्याचं पाहावयास मिळते। संबंधित जो तरुण आहे तो सांगलीतून बुधगावकडे निघाला होता आणि यावेळी बुधगाव रस्त्यावरील त्याने एका दुचाकी स्वाराला ठोकरले। त्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरू केला। नागरिकांनी पाठलाग सुरू करता संबंधित कार चालकाने भरधाव वेगाने कार नेली आणि याचवेळी त्याने बुधगाव रस्त्यावर जात असताना 7 ते 8 कारला दुचाकी स्वारांना जोरदार धडक दिली। यामध्ये 4 ते 5 जण जखमी झाले आहेत। यानंतर संबंधित जे नागरिक आहेत त्यांनी कार चालकाला पकडून त्याला चोप देखील दिलेला आहे आणि सांगली ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी संबंधित कार चालकाला ताब्यात घेतला आहे। त्याच्यावरती आता कारवाई देखील करण्यात येते आहे। रिद्धी जी, स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.